किती दिवस ऐकणार मी लंगूर के हात में अंगूर. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर जे आहे ब्लॉग शूट करत आहे मी. आणि मागच्या 4 महिन्याच्या अनालिसिस नुसार मी एक ठरवलं आहे, एक डबल एक झाला आहे की बा वीकेंड ब्लॉग शूट करायचा. हा पहिल्यांदा जे आहे ट्राय करणार आहे हे. तर बघू किती दिवसापर्यंत टिकते हे. तर आपला ब्लॉग दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता येत जाईल मित्रांनो. तर तुम्ही ते आय बटन दाबून ठेवा, ते काय असते तर ते रिमाइंडर बटन दाबून ठेवा, नोटिफिकेशन दाबून ठेवा. या कारणाच्यानं ब्लॉग येत जाईल. आणि शिव्या वगैरे जर काही ऐकू येत असेल तर इग्नोर कराल. आपण चहा गेला रेल्वे स्टेशनच्या एरियामध्ये अपोजिट साईडला. हा भाई, दिवस कसे बदलतात. आम्ही त्या टपरीच्या पुढे चहा प्यायला जात नव्हतो. आज कारही आहे आणि अमरावतीत आम्ही चहा प्यायसाठी फिरतोय. ड्रायव्हरही आहे. आणि बघा आज जीवन भाऊ आहे आपल्यासोबत, फ्युचर आमदार MLA. आणि आपले हरीश भाऊ आहे टोपीवाले. मी तर तुमच्या ओळखीचाच आहे लंगूर. पहा भाई, आपली अमरावती सिटी किती खतरनाक आहे आणि रस्ते गिस्ते पहा किती बढिया डेव्हलप झालेले आहे. विदर्भात तर आपली अमरावती सिटी लय खतरनाक आहे. काय म्हणणं आहे त्याबद्दल? मस्त आहे, क्यूट आहे, बम जबरदस्त आहे. मला बम करमते. तू गाडी चालवतो अदर सिटी मध्ये पण चालवली आहे, तर काय एक्सपिरियन्स वगैरे? मस्त आहे, मस्त वाटतं सगळी. हा. गाडी तर उंची आहेच म्हणा, काही विषय नाही. आणि तू सांग पुरीच्या बाबतीत अमरावती आणि बाकीचं काय? तर बघा मित्रांनो, मोठ्या मोठ्या लोकांसोबत आज चहा प्यायला आलो आहे मी. बघू शकता तुम्ही, भावी हे आमदार आहे आणि हे क्रेडाचे ओनर आहे. बघा स्मार्टनेस वेटर चहाला जल्दी. यार पहा मित्रांनो, मोठ्या मोठ्या लोकांसोबत चहा प्यायचा योग आला आहे आज. बघू शकता तुम्ही, रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडनं आलो आम्ही चहा प्यायले. 300 रुपयाचं पेट्रोल खर्च करून 30 रुपयाचा चहा प्यायला आलो, 40 रुपयाचा. एक बंडल बडे दिलवाला पडते बंडल करू. नाही, त्याचा तर विषयच वेगळा आहे. गाडी वेगळा आणते तू. तो इथं गाडी प्रसन्न झाली. फॉर्च्युनरचा माणूस आज क्रेटात बसला. तर मित्रांनो, आता जे आहे मी तन्वी मॅडमची वाट पाहत आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मॅडम नेहमी 1.5-2 घंट्यानं लेटच चालते. 11 वाजता टाईम दिला त्याला, 12:30 वाजून राहिले आता. पण इथे एक खतरनाक असा एक्सपिरियन्स आला मला, म्हणजे निसर्गाचा एक्सपिरियन्स आला, असा काही लोकांसोबत एक्सपिरियन्स नाही आला. तर मी आता जे आहे सध्या हे राडगाव शेगाव राडगाव रोडावर उभा आहे. तर हा रोड लय खतरनाक बनवला बाई. गव्हर्नमेंटनं हा रोड मस्त बनवला एकदम. त्याविषयी काही हे नाही आहे, काय म्हणते त्याला, शंका नाही आहे. पण यार असं वाटते की या डेव्हलपमेंटच्या नावाखाली ना आपण निसर्गाचा लय घात करून राहिलो. आता मला सावलीत उभं राहायचं आहे. थंडीचे दिवस आहे, पण 10 वाजतानंतर ऊन कडक आहे यार. तर आता मला सावलीत उभं राहायचं होतं, तर एक झाड नाही दिसून राहिलं आहे मला जिथं मी उभा राहू शकन. तर इथं मी उभं राहिलो आहे उन्हात. इथं आहे एक झाड, तर थोडा वेळ इथं वेट करतो याच्या खाली. तर पहा भाई, डेव्हलपमेंट तर होऊन राहिलं आहे, पण वृक्षारोपणही झालं पाहिजे. आणि त्याच्यात नवीन महाराष्ट्र जे आहे कल्पना काढून राहिले आहे की भाई इथचे 20,000 झाडं तोडा, तिथचे 10,000 झाडं तोडा. हे चुकीचं आहे आणि चुकीला चूक म्हणणं हे शिका. आता आम्ही तो कॉन्टेंट क्रिएटर आहे, आम्ही जरी बोललो तरी आमच्या मागं गोटे घेऊन धावते काही लोक. पण पहा, चुकीला चूक म्हणणं शिका. आणि चूक असली तर ते काय म्हणते त्याला स्वीकारणं पण शिका. आता जसं तन्वी मॅडम स्वीकारण त्यांची चूक की त्या लेट झाल्या म्हणून. तुम्हाला टाइम किती दिला होता? 1चा. आले किती वाजता तुम्ही? 1 वाजताच. देवाला थोडंसं घाबरणं काही. 11 वाजता टाइम दिला होता तुम्हाला. तू 11 वाजता तर घरी होता, पण तुझ्या मी असं ना कुठेही. आम्ही येऊन काय करू इथं? तू स्वर आहे ना आमचा, आम्ही येऊन काय करू? मला माहित होतं 11चे 12 होईल, म्हणून मी 11चा टाइम दिला. पण तुम्ही 11चे 1 केला. तू पहिलेच मग 10चा टायमिंग दिला असता ना, आम्ही 12 वाजता इथं असतो. हे जे म्हणत होतं हे बरोबर आहे. पॉइंट आहे, हा बरोबर. 12 वाजता आम्ही हो यार. 9 वाजता म्हटलं असतं, 11 वाजता बरोबर राहिलो असतं. म्हणजे कसं आहे, 7 वाजता जेवण करायला भेटलो हो असतो. यार. 2 तास बरोबर गेले. आता विषय कसा झाला, हा. आता खून करणारा हाय आणि गवाही देणारा हाय. तेच. हा, घरी आपण का रूमवर राहतो काय? नाही, ही कपडे गोष्ट धुवा बरोबर लागते, देवपूजा करा लागते. पुरीच्या मागे भरपूर कामं असतात. खरंच आहे, असतेच. तिच्या मागे असतात बा. तिच्या मागे खरंच. हा. तुझे मागं असते रे.
म्हणजे तुझेही मागं तिचेही मागं चल ना. हा तर चलाच लागते. निघायचं मग. तर तुम्ही जे म्हणत होते मला की बा ब्लॉग काऊन नाही होत ब्लॉग ह्या कारणाचे ना ब्लॉग नाहीत मित्रांनो. पप्पा, तू करू शकतो. 11 वाजता बोलावते मला आणि 1 वाजेपर्यंत बसायला लावते. ब्लॉग चालू केलं तरी ब्लॉग होते. नाही. जेन्युइन कारण नाहीये. हेच जेन्युइन कारण आहे मित्रांनो. 11चा टाइम दिला, स्वतः घरी होता. आता बघा त्याच्या घरून 11 यायचं वाजतापासून मी दीड 1 घंटा वाजेपर्यंत ब्लॉग शूट केला असता जर हे सोबत असती तर. आणि मग त्याच्यानंतर मग ज्या कामासाठी आम्ही गेलो ते काम केलं असतं. आता इथून गेल्या गेल्या ते काम करायला लागते. आताही होते ब्लॉग. हा आहे. हा पण आहे vlog. मित्रांनो ब्लॉग लेट झाला तेवढाच थेट चांगला बनेल ब्लॉग. तुम्ही हा, पाहात म्हणजे फक्त. आम्ही जेवण केलेलं आहे. आम्ही बरं, हा प्रसाद confidence आम्ही कोणाला आहे? टाईट जेवण करून आलो. हा कॉन्फिडन्स कोणाला आहे? हा कॉन्फिडन्स मला आहे. मला आहे. म्हणजे तुमच्यामुळं व्हिडिओ बिगिन शूट झालं. करून राहिलो, एडिट मी करून राहिलो, कॉन्फिडन्स येईल आहे. कारण बोलणारे आम्ही आहे ना. म्हणूनच आपलं भारत 2019 मध्ये हारलं वर्ल्ड कप मध्ये फायनल. ह्याच कारणाचे फॅन लिहिले कॉन्फिडन्स, प्लेयरच नाही खेळले. काय म्हणतो खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये काय आता आमचं नशीबच नाही ब्लॉग मध्ये. बोल ना. पाणी सांग पितो? ना. माझ्यासोबत दुरावा आहे ना, बोलावा अबोला आहे ना. तर हा व्हिडिओ हा पाणी पिता का? थांबा, मी पिऊन घेते. पाणी पिता? हा पाणी पिता? ते ना तू पहिले काही टाकलं असेल त्या पाण्यात तर हा, आता दे. आता दे तांदळी मला. हे बरोबर होतो एक. हे काही अमावस्या बाहेरचं पाणी पितात. म्हणून आणलं आम्ही घरचं पाणी. हो काय बघ याच्यामुळे तिला लेट होते. हो काय असे काही चांगले पंचांग पाहिल्याशिवाय घराच्या बाहेर नाही निघते पोरगी. खूपच म्हणजे बोल ना, इथं लोकांसोबत बोल ना. हो, नाही निघत मी ते आता लोकांसोबत बोल, ते नको बोलू. कामाचं बोल. काय म्हणता, कसे आहे, जेवण केलं काय, इथे विचारता येईल. बोलणार आहे का तुम्ही कमेंट मध्ये माझ्यासोबत? हो. मी बोलते. हा बोला. कसे आहे तुम्ही? राहू दे काही पण. तर आपण आलो आहे आज तन्वीच्या शाळेत. माझी लहानपणीची शाळा. नाही तुला टाकायला आलो आहे शाळेत. बुद्धीचा विकास कमी झाला आहे, हाईट वाढली आहे, हे त्यांना प्रिन्सिपल सरांना सांगायचं आहे. तू काय असून राहिला? नको बोलू. तुले टाकणार आहे. तिले फक्त KG1 मध्ये टाकणार आहे, तुला 4थ्या वर्गात टाकणार आहे. हा? प्ले ग्रुप ते नर्सरी KG1 चे खालचं ते. एवढे नको बोलू. किती KG1 KG2 आणि नर्सरी. किती पण रागीट मुलगी, किती एकदम रागाटल्यासारखे करते. ती तन्मयली की ब्लॉग मध्ये. बोला तर मी काय म्हणतो. मस्त दादा. चला आता हा आला, हा व्हिडिओ फ्लॉप जाणार आहे. चला ठीक आहे. तर चला मित्रांनो, थोडं दाखवतोच तुम्हाला पूर्ण. आज आम्ही आलो आहे शाश्वत पूलमध्ये आणि इथं काय होणार आहे हे तर मला माहित नाही. आता अंदर गेल्यानंतर माहिती काय होणार आहे. मित्रांनो हाय करत आहे आणि एवढ्या चांगल्या शाळेत आहे, आपले फॅन बेस आहे आणि सगळेजण आपल्याला ओळखतात. हाय करत आहे, हाय करत आहे, हाय. बाय बाय, जा शाळेत जा, वर्गात जा, वर्गात. आयुष्यात पहिल्यांदा आज सनस्क्रीन लावला मी आणि बेटा क्लास मध्ये जा. त्याच्यावरही ह्या पोरीला जीवावर येत आहे मी. बिअर नाही येत. हा कारण की सुंदर पुरुषाचा जन्म हे होणार आहे, अवतार होणार आहे. हा हे. तर मुलाची स्किन केअर दाखवते. तर देवाचं होत असतं माणसाचं कधीपासून लपवलं होतं माझ्यापासून, कारण मी पण जर गोरी झाली तर 1 2 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर 4 त्याच्यानंतर 5. किती दिवस ऐकणार मी लंगूर की हातमी अंगूर? तू काय चेहऱ्याला काय किती लावलं? दिवस काय ऐकणार? लावलं? काहीच नाही म्हणे. मी शेवटी कसं मी लावलं? चालू केलं इथे लावणं. मला नाही होत म्हणजे सण. रात्री कोणत्या कंपनीचं ओव्हर थिंकिंग होते. म्हणजे साला कोणत्या कंपनीचं आपण लावतो? अंगूर सोबत राहतो आणि लोक आपल्याला लंगूर म्हणते. म्हटलं कोणत्या कंपनी? आज मला न्याय मिळावा म्हणून मी हे यूज करणं चालू केलं. चुकीचं केलं आहे काय? कोणत्या कंपनीची यूज करतो म्हटलं तर तेही नाही सांगितलं. मला येतच नाही ना मी जगजाहीर करतो बा, मी अरे हे बा. वापरते, मी ते वापरते, मी हे वापरते, एवढं सिक्रेट नाही. मला काहीतरी नाव आहे कमेंट त्याचं. मध्ये सांगा. मिनिमलिस्ट. मिनिमिलिस्ट नावाची तुम्ही मला कंपनी आहे. कमेंट मध्ये सांगा. असं लपवणं चांगली गोष्ट आहे. माणसाजवळ एक पैसा आला एकांपासून. खूप पण शिक्षण कमी आहे. काय करणार आता सगळ्या मी भारतात एवढी एवढीशी गोष्ट भारताच्या म्हटलं, नेत्यासारखं सांगतो. काम झालंय. फॉर्च्युनर मध्ये बसतात पण गाडी ऍव्हरेज Followers काय, नाही सांगते, गाडीची किंमत मैत्रिणी काय नाही काहीच सांगते, माहित नाही. काही तसंच कोणी माहित झालाय. सांगत. पैसा तर माझ्याजवळ आलाय पण काय वापरायचं. मी गेलो मेडिकल मध्ये, म्हटलं द्या महागाचं जे चांगलं मी असेल ते द्या. तू विचारलं असतं ना मला, मी काय तुला रॉंग ब्रँड सजेस्ट नसती केली. कोणतं केलं असतं सध्या? चांगलीच केली असती एखादी महागीची. हे पण चांगलीच आहे पण तुम्हाला सांगितलं नाही तर मला थोडं वाईट वाटलं यार, की आपण सगळं सांगत बसतो आणि लोक लपून करते स्किन केअर. आज मला डायरेक्ट बॅग दिसली तर बेकार वाटणारच आहे. वेळेचं माहिती आहे का, एक चांगली गोष्ट आहे.
कोणती माहिती आहे काय, ते बदलते. आता तन्वीला भेवला करू राहिला की तिच्या मार्केटमध्ये काहीतरी कॉम्पिटेटर असं उतरत काही आहे. नाहीये. ये बडी तू अच्छी बात किती करी चांगलं काही आपने. तो बिचारा वापरलं अलग तरी आहे, तो माझं बिचारा दूध अलग बेसन आहे. कामातच पडणार आहे. मी दूध बेसन? ते दूध बेसन लहानपणी लावत होती मी. हे अच्छा, काही नाही, हे मुलतानी एक दूध set आहे. मुलतानी हो. ते गाड्याला मला वाटलं दह्याच्या बेसनले दिग्दर्शन म्हणली काय. सॉरी मित्रांनो, मिसअंडरस्टँडिंग झाली. पण हे बघा वातावरण किती छान आहे. आता दुसऱ्या लेकरांचा शाळेचा डान्स इथे चालू होत आहे आणि आम्ही इथं शूट करायला आलो बरं, प्रॉपर शूट करायला. पण भेंडा काही समजून राहिला काय शूट करायचं. पण तुम्हाला माहित आहे बिपिन मावरे करतं ते बेस्टच करतो. आणि मला तुमचा आणि राग आलेला आहे आणि सकाळी जे शूट केलेलं ना त्याच्याकडे लक्ष नका द्यायचा, याचा राग होता तो. मला तुमचा बिलकुल राग नाही आलेला आहे. आणि खरंच 12 म्हटले होते, 11 म्हटले होते, पण 11ला हा याच्या घरी होता. मला लेट नाही झाला, नाही तर मला तुम्ही रॉंग समजा. माझ्या तुम्हाला एकच म्हणणं आहे, या दोघांच्या मधात तुम्ही कधीच पडू नका. मी पडून चुकलोय, तुम्ही पडू नका. मूव्हीज कशी येईल काही घंटा काही सजेशन देते. आता धंदा बंद पडायचा आहे. चला थांबा, भेटतो नंतर मित्रांनो. 2 दिन के लिए आपका प्रोग्राम है ना स्कूल में, तो वो हम बहुत सारा सा फेमस करने ऑल द बेस्ट. अच्छा अच्छा परफॉर्म करना कल. हम मोबाइल में लेंगे, तुमको भी लेंगे. My mother is singer, speaker और what? मैंने सिंगिंग किया. ये क्या, ये सिंगर है और मैं डांसर हूँ. मी कधी सिंगिंग केली? हाँ, मी कधी सिंगिंग केली? You are coming na in vlogs, but पण मी नाही हे केली. काय विचारत आहे, इंग्लिश मध्ये विचारत आहे नाही ना. केली. not in singing, but you are doing na sometimes vlogs. No. I'm just doing acting. She's looking like some YouTuber. हाँ यूट्यूबर yes. You are looking. Instagram पे So भैया really you are doctor. हाँ vlog विश्वास नहीं होता. हाँ? Like मैं नाचना था हंसी अगर कभी ऐसा कुछ हाँ, नहीं. तुमको इंग्लिश आती है? yes yes exactly. धन्यवाद मेरे साथ हिंदी में बात कर रहे हैं. मित्रांनो त्यांनी बुक काढली, पेन काढला, काय तर ऑटोग्राफ घ्यासाठी बघा बघा. बिपिनदा काय लिहून देतात त्याला? बिपिनदा काय लिहून देतात त्याला? बुक बिक काढली पाहिजे. माझी सिग्नेचर ते शाळेच्या बँकेत नका नाही जा. दर्यापूरमध्ये पण तुम्ही ते काढले होते ना थोडीशे. तर मित्रांनो बघा, खूप छोटे छोटे मुलं पण आमचे व्लॉग्स बघतात आणि आपली मोठी फॅमिली आहे यार. म्हणजे बघा, शाळेतल्या पोरांपासून ते पर्यंत सगळे ओळखतात आपल्याला. आपापर्यंत सगळे ओळखतात. आणि हेच प्रेम तुमचं कायम राहू द्या. आणि प्रेमासोबत ॲड पण पाहत जा, म्हणजे आम्हाला पैसे भेटन. तुम्ही स्किप करता यार. एक महिना माझा असा आला होता की संकेतच्या घरून मी डब्यान हो यार आज पण आणलाय. हो डबा हे पुरवत. तुम्ही ॲड स्किप नका करत जाऊ. गरीब परिस्थिती आहे. मला ती भीती याची वाटून राहिली आहे. तुझ्या जेवढ्या सह्या दिल्या, कंगाल बँकेत ते अकाउंट आहे, त्याच्यामुळे उद्या ते खाली नाही व्हावं. कंगाल बँकेत पैसे नसते. नाही अकाउंट आहे ना, संकेत अकाउंट आहे. अकाउंट घेऊन जाऊ दे ना. लोकांना समजन तर खरी रियालिटी की खरंच लोक माझ्या ॲड्रेस मागून उद्या आणि घरी आणून देईन 2-2 रुपये. बापरे. तर चला मित्रांनो, येऊ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा वीकेंड ब्लॉग होता. आता आम्ही थंबनेलसाठी फोटो काढतो आणि भेटू. बाय.